Hello all, welcome to next practical session of AutoCAD. So for fourth semester you are having AutoCAD subject. So in the previous session I have explained about the syllabus of AutoCAD and COs of AutoCAD. So now we'll see about what is the AutoCAD and how to draw a simple diagrams, which are the tools you are using for basic diagram in a AutoCAD software. So for here we are using AutoCAD 2016 version, which is an educational version. So this is whatever you are observing here, Autodesk AutoCAD 2016 up to drawing 1.dwg. This all thing is called as a title bar. So title bar म्हणजे जे काही तुम्ही इथं ड्रॉ करणार आहे आणि ते ड्रॉ केलेले डायग्राम सेव्ह करणार आहे. सो ज्या नावाने तुम्ही सेव्ह करताय तो नाव ते नेम इथं काय होतं डिस्प्ले होते. So this is called as a title bar. Next here you can observe this is a application bar. So application bar म्हणजे हे जे आपण नॉर्मली यूज करतोय. न्यू म्हणजे न्यू पेज ओपन, न्यू ड्रॉइंग एरिया ओपन होणार आहे. ओपन म्हणजे ऑलरेडी ड्रॉ करून तुम्ही सेव्ह केलेलं आहे. सो जस्ट लाईक अ वर्ड फॉर्मॅट. सो ते ओपन करण्यासाठी तुम्ही हे ओपन करू शकताय. सेव्ह ॲज, नेक्स्ट, प्रिंट. सो हे जे काही आहेत ॲप्लिकेशन्स आम्ही यूज करणार आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज अ ॲप्लिकेशन बार. नेक्स्ट इथं सेम तुम्ही तेच परत यूज करू शकताय. न्यू, ओपन, सेव्ह. सो दिस इज अ ॲप्लिकेशन बार अँड दिस इज अ क्विक ॲक्सेस बार. म्हणजे हे डायरेक्टली तुम्ही यूज करू शकताय. सो दिस बार इज कॉल्ड ॲज अ क्विक ॲक्सेस बार. नेक्स्ट हिअर यू कॅन ऑब्झर्व होम, इन्सर्ट, ॲनोटेट. सो दिस ऑल थिंग्स इज कॉल्ड ॲज अ मेनू बार. सो मेनू बार म्हणजे आता प्रत्येक होममध्ये गेला तर होममध्ये तुम्हाला परत हे सगळे टूल्स दिसेल. तसं इन्सर्टमध्ये परत डिफरंट टूल्स येईल. नेक्स्ट ॲनोटेट म्हणजे काय आहे, इट इज रिलेटेड विथ द टेक्स्ट अँड डायमेन्शन. सो टेक्स्ट रिलेटेड, डायमेन्शन रिलेटेडचे टूल्स येतात. नेक्स्ट लीडर ॲड करू शकताय अँड नेक्स्ट लीडर रिमूव्ह करू शकताय, ॲनोटेशन ॲड करू शकताय. सो हे सगळं काय आहे ते ॲनोटेटमध्ये येते. सो लाईक वे वी आर हॅव्हिंग अ नंबर ऑफ मेनू बार हिअर. Next here we can observe the bar, that is this total is called as a toolbar. So toolbar म्हणजे इथं बघू शकताय तुम्ही ड्रॉ, मॉडिफाय, ॲनोटेशन असं प्रत्येक एक टूल्स आहेत. सो ड्रॉ म्हणजे एक टूल आहे. त्या टूलमध्ये परत नंबर ऑफ टूल्स आम्ही यूज करू शकतोय. लाईन ड्रॉ करू शकताय, पॉलीलाईन ड्रॉ करू शकताय, सर्कल, आर्क. सो दिस इज ऑल अबाउट द ड्रॉइंग टूल्स. नेक्स्ट मॉडिफाय म्हणजे ऑलरेडी ड्रॉ केलेला डायग्राम आहे. बाय युझिंग अ ड्रॉइंग टूल्स. सो त्या डायग्रामला जर काही मॉडिफाय करायचं असेल, मॉडिफाय इन द सेन्स तुम्ही कॉपी पेस्ट करू, एक डायग्राम ड्रॉ केला आहे त्याला कॉपी पेस्ट करू शकताय. नेक्स्ट त्याचं तुम्ही काय करू शकताय, मिरर इमेज घेऊ शकताय, मूव्ह करू शकताय एका पॉईंट टू दुसऱ्या पॉईंटला. सो त्या सगळ्याला ड्रॉ केलेल्या डायग्रामला तुम्ही रोटेट करू शकताय. सो ते सगळं इथं काय होतंय, मॉडिफाय टूल्स यूज करून आम्ही करू शकतोय. नेक्स्ट ॲनोटेशन. सो ॲनोटेशन म्हणजे ऑलरेडी ही आय हॅव एक्सप्लेन्ड दॅट इट इज ऑल रिलेटेड विथ दी टेक्स्ट, डायमेन्शन. सो एखादा डायग्राम ड्रॉ केलेला आहे, त्या डायग्रामला काहीतरी नेम इंडिकेट करायचं असेल तर इथं आपण टेक्स्ट यूज करू शकतोय. नेक्स्ट डायमेन्शन, लाईन आहे, अँगल आहे, सर्कल आहे, त्या प्रत्येकाचं आम्ही काय घेऊ शकतोय, लाईन असेल तर डायमेन्शन घेऊ शकताय. नेक्स्ट इथं तुम्ही बघू शकताय अँगल फाइंड करू शकताय तुम्ही. आर्क असेल तर आर्कचं लेंथ काय आहे, सर्कलचं रेडियस काय आहे, सर्कलचं डायमीटर काय आहे. सो ऑर्डिनेट म्हणजे एक्स वाय लाईन आहे, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. सो त्याचं सगळं तुम्ही इथं काय करू शकताय, मेजरमेंट करू शकताय. नेक्स्ट हा लीडर म्हणजे काय, इंडिकेट करणार, एका पॉईंटला इंडिकेट करून त्याला आम्ही काय करू शकतोय, टेक्स्ट देतोय. सो दॅट इज रिलेटेड विथ द लीडर. सो दिस ऑल थिंग्स आर कॉल्ड ॲज अ tool bar here. And again in a tool having drawing toolbar, modification toolbar, annotation toolbar, layers, blocks. So we can insert the layer, blocks. Next property म्हणजे जे काही आम्ही लाईन घेणार आहे, सो त्या लाईनचं लेंथ म्हणा, सो किंवा त्या लाईनचं काय असणार आहे, कलर काय देऊ शकताय तुम्ही. एखादा हॅचिंग करणार आहे, हॅचिंग म्हणजे आता शेडिंग करतोय आपण ड्रॉ करून, त्या डायग्रामला ड्रॉ करून शेडिंग केल्यानंतर त्या शेडला आम्ही काय करू शकतोय, कलर्स देऊ शकतोय. सो ते सगळे काय येतंय, प्रॉपर्टीमध्ये येतंय. सो दिस टोटल बार इज कॉल्ड ॲज अ टूल बार हिअर. नेक्स्ट
here we can observe the area which is resemble to the graphical representation. So graph सारखा इथे तुम्हाला दिसते black area. This total black area is called as a drawing area in which actually we are drawing the any objects. So जे काही AutoCAD मध्ये ड्रॉ करायचं आहे ते पूर्ण आम्ही काय करतोय इथं ड्रॉ करतोय. नेक्स्ट here we can observe command. So type a command तुम्हाला इथं दिसतंय, that is called as a command bar. So command bar म्हणजे आता AutoCAD मध्ये तुम्ही काही जरी लिहिला इथं प्रेस करा किंवा न प्रेस करा, इथं तुमचं कर्सर आहे हे तुम्ही कर्सर ऑब्झर्व करू शकता. हा कर्सर जर ड्रॉइंग एरियामध्ये आहे आणि तुम्ही काही लिहिला तर तो डायरेक्टली काय होतो इथं. ओके, सो दिस इज अ कमांड बार. कमांड बार म्हणजे आता मी इथं लिहिले यल. सो यल जर लिहिला तर मी इथं पूर्ण ऑब्झर्व करू शकता. यल म्हणजे लाईन, लेंथ, तुम्हाला काय पाहिजे आहे ते. आता मला लाईन ड्रॉ करायचं आहे. एन जर मी लिहिले तर डायरेक्टली तिथं काय येते लाईन येते. लाईनला जर तुम्ही क्लिक केला तर डायरेक्टली तर तिथं काय येणार आहे लाईन स्पेसिफाय फर्स्ट पॉईंट. म्हणजे टूल बारमधून एखादं टूल तुम्ही डायरेक्टली यूज करू शकताय, नाहीतर हाय त्या टूलला तुम्ही काय करू शकता इथं कमांड बारमध्ये लिहू शकताय. आणि हे जर तुम्हाला नको असेल तर एस्केप प्रेस केला तर तो टूल बार ऑटोमॅटिकली इथं काय होतोय कॅन्सल होतोय. So that is a command bar. Command bar means what? We can give the commands. Whatever the commands we need, we can give these commands to the drawing area. Next, here you can observe model, and this is entire tools are called as a status bar. So status bar म्हणजे आता एखादा डायग्राम ड्रॉ केलेला आहे, त्या डायग्रामला प्रॉपरली ड्रॉ करण्यासाठी हे टूल्स आम्ही काय करू शकतो इथं यूज करू शकतो. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ स्टेटस बार. सो स्टेटस बारमध्ये तर तुम्ही बघू शकताय. सो फर्स्ट इज अ ग्रिड मोड. आणि स्टेटस बारमध्ये जर ऑब्झर्व केला जर ब्ल्यू कलर असेल देन इट इंडिकेट्स दॅट टूल इज इन अ ऑन कंडिशन. आणि जर हा तसं व्हाईटमध्ये असेल देन इट इंडिकेट्स दॅट द टूल इज इन अ ऑफ मोड. सो इथं तुम्ही बघू शकताय हा फर्स्ट आहे ग्रिड मोड. ग्रिड मोडचा कलर आता काय आहे ब्ल्यू आहे. ब्ल्यू म्हणजे हे ऑन कंडिशनमध्ये. ह्याला जर क्लिक केला तर ते काय झालं व्हाईट झालंय. सो इट इंडिकेट्स दॅट ग्रिड मोड इज ऑफ. सो ग्रिड मोड म्हणजे काय, आता ग्रिड मोड ऑन आहे. इथं तुम्ही ड्रॉइंग एरिया ऑब्झर्व करू शकताय. इट इज द ड्रॉइंग एरिया इज रिप्रेझेंटिंग इन अ स्क्वेअर बॉक्स. सो स्क्वेअर बॉक्स ऑब्झर्व करू शकताय. तेच जर ग्रिड मोडला तुम्ही ऑफ केला तर पूर्ण ड्रॉइंग एरिया काय होतोय प्लेन पेपरसारखा रिप्रेझेंट करतोय. सो दॅट इज ग्रिड मोड ऑन म्हणजे ड्रॉइंग एरिया आम्ही काय करू शकतो मॉडिफाय करू शकतो. सो दॅट इज वॉट. नेक्स्ट हिअर यू कॅन ऑब्झर्व डायनामिक मोड. सो डायनामिक इनपुट. सो डायनामिक इनपुट ऑन आहे म्हणजे काय, आता इथं मी लाईन हा कमांड घेतले सॉरी टूल घेतले. नेक्स्ट हा लाईन मी इथनं हा ड्रॉ करणार. सो हे बघा लाईन तुम्ही इथं ड्रॉ करू शकताय. आता हा लाईन ड्रॉ करताना तुम्हाला वर खाली दिसतंय 6.9 हा काय झाला लाईनचा लेंथ. नेक्स्ट खाली तुम्हाला पोलार. सो असं जे साईडला तुम्हाला वर्डिंग्स दिसणार आहेत. सो दॅट ऑल इज कॉल्ड ॲज अ डायनामिक इनपुट. सो हे जर इथं डायनामिक इनपुट हा ऑन आहे ह्याला तुम्ही ऑफ केला तर तुम्हाला इथं काही दिसणार नाही. डायरेक्टली तुम्ही काय करू शकताय लाईन ड्रॉ करू शकताय. सो डायनामिक इनपुट म्हणजे कर्सर बरोबर जर तुम्हाला पाहिजे असेल त्याच्या रिलेटेडचे डेटा तर तुम्ही डायनामिक इनपुट ऑन करू शकताय. आणि तुम्हाला नको असेल तर तुम्ही डायरेक्टली त्याला इथं काय करू शकताय ऑफ. एक तर डायरेक्टली इथं प्रेस करून करू शकताय नाहीतर F12. सो फंक्शन F12 जर यूज केला तर तुम्ही काय करू शकता इथं डायनामिक इनपुट ऑन आणि ऑफ. सो इथं डायनामिक इनपुट आता ब्ल्यू कलरमध्ये आहे. सो इट इंडिकेट्स दॅट ऑन. सो इथं तुम्ही ऑब्झर्व करू शकताय हे सगळे तुम्हाला परत लाईन बरोबर काय आल्यात लाईन बरोबर त्याच्या रिलेटेडचे डिटेल्स. स्पेसिफाय फर्स्ट पॉईंट, त्याची लेंथ किती आहे आणि नेक्स्ट त्याचं डिग्री किती आहे. तेच जर मी डायनामिक इनपुट इथला हा ऑफ केलं तर आत्ता तुम्ही बघू शकताय लाईन बरोबर कुठलाही त्याच्या रिलेटेडचा प्रॉपर्टी तुम्हाला दिसत नाही. सो शक्यतो तुम्हाला जर ड्रॉ करायचं असेल इझी ड्रॉइंग करायचं असेल तर तुम्ही काय करू शकताय हा डायनामिक इनपुट ऑन ठेवून डायग्राम ड्रॉ करू शकताय. नेक्स्ट इज अ ऑर्थो मोड. सो ऑर्थो मोड आता तुम्हाला इथं काय दिसतंय ऑफ दिसतंय. सो आणि हा रिप्रेझेंट करताना कसा आहे
राईट अँगल ट्रायंगलनं रिप्रेझेंट होतोय. सो हे काय इंडिकेट करते, आता मी ऑर्थो मोड ऑन केलेला आहे. ऑर्थो मोड ऑन केला तर एकदा लाईन तुम्ही ड्रॉ करणार असेल तर हा लाईन कंपल्सरी 90 डिग्रीचं रोटेशननं रोटेट होतो. म्हणजे आता हा झाला 0, वर तुम्ही घेणार असेल तर हा 90 डिग्रीनंच रोटेट होणार. ह्याला तुम्ही कुठंही अल्टर करू शकत नाही कधी ऑर्थो मोड ऑन असेल तर. आता हा मी स्क्वेअर ड्रॉ करू शकतो इझिली. तुम्हाला दुसरा अँगल मिळणारच नाही आहे हे कधी ऑर्थो मोड ऑन असेल तर. आणि ऑर्थो मोड ऑफ केला तर पाहिजे त्या लाईनमध्ये तुम्ही किंवा पाहिजे त्या अँगलनं काय करू शकता, डायग्राम ड्रॉ करू शकता. हिअर वी कॅन ऑब्झर्व केअरफुली दॅट. Clearly you can observe that ortho mode is off, so I can rotate the line in any angle, that is from 0 to 360 degree. And if ortho mode is on, the line only rotates along with the 90s intervals, 0, 90, 180, 360. हिथंच तुम्ही बघू शकताय. आता हा 90ला आहे, हा मी ऑफ केले, पाहिजे त्या अँगलनं लाईन काय झाला, रोटेट झाला. सो दॅट इज द ऑर्थो मोड. नेक्स्ट, आता आपल्याला हा ऑर्थो मोडचा ऑप्शन कॅन्सल करायचं असेल तर डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, एस्केप प्रेस करू शकता. नेक्स्ट, त्याच्या साईडला पोलार ट्रॅकिंग. सो पोलार ट्रॅकिंग आणि त्याच्या साईडला तुम्हाला एक ॲरो दिसतोय. सो हे जर ॲरो मी क्लिक केले तर इथं काय आहेत, अँगल्सचे इंटरवल्स आहेत. सो ह्यामध्ये कुठला तुम्ही ट्रॅकिंग सेटिंग सिलेक्ट कराल त्या अँगलनं तिथं लाईन काय होतोय, रोटेट होतोय. सो आता सिलेक्शन कशाला आहे, 30ला केलेलं आहे. इट मीन्स वॉट, 30चं सिलेक्शन केलं आहे आणि आम्ही इथं काय केलं आहे, पोलार ट्रॅकिंगला ऑन केलेलं आहे. सो ब्ल्यू असेल तर ते काय होतं, इंडिकेट काय करतं आहे, पोलार ट्रॅकिंग इज ऑन. सो आता हा मी लाईन घेतली तर हा लाईन काय होणार आहे, 30 डिग्रीनंच आपण हे बघा 30चं मल्टिप्लिकेशनच 120 आहे. सो 30 इंटरवलनंच आम्ही काय करू शकतोय, त्या लाईनला रोटेट करू शकतोय. सो पोलार ट्रॅकिंग जर ऑफ केला तर तुम्हाला पाहिजे ती 50, 51 पाहिजे त्या अँगलनं आम्ही इथं काय करू शकतोय, लाईनला आम्ही ड्रॉ करू शकतोय. तेच जर पोलार ट्रॅकिंग ऑन असेल आणि ह्यामध्ये कुठला अँगल तुम्ही सिलेक्ट केलेला असताय, अँगलचं सेटिंग त्याच्या रिलेटेड इथं लाईन्स काय होत्या, रोटेट होत्या आणि आम्ही मल्टी लाईन किंवा पाहिजे तो डायग्राम ड्रॉ करू शकताय. नेक्स्ट, आता हा इथं बघू शकताय ऑब्जेक्ट स्नॅप. सो ऑब्जेक्ट स्नॅप म्हणजे आता ह्याच्या साईडला सुद्धा काय आहे, एक ॲरो मार्क आहे. सो फर्स्ट आय विल एक्सप्लेन ऑब्जेक्ट स्नॅप. आता ऑब्जेक्ट स्नॅप काय आहे, ऑन आहे आणि हे ऑन ठेवून एखादा जर मला राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचं असेल किंवा एखादा स्क्वेअर ड्रॉ करायचं असेल तर इथून मी स्टार्ट केले. नेक्स्ट, हा इथं तुम्ही बघू शकताय ग्रीनचा स्क्वेअर बॉक्स दिसतोय. तो ग्रीनचा स्क्वेअर बॉक्स म्हणजे काय, एंड पॉईंट तुम्हाला रिप्रेझेंट करते. नेक्स्ट, इथून मी हे घेतले. नेक्स्ट, आता ऑर्थो मोड आम्ही ऑन ठेवूया. सो इथं दिसला तुम्ही हा पॉईंट झाला. आता इथून हा मी काय करू शकते, हे आता इथं काय आहे, ग्रीन बॉक्स दिसतंय तुम्हाला. हा ग्रीन बॉक्स कधी दिसणार आहे, स्नॅप मोड ऑन असेल तर. सो स्नॅप मोड म्हणजे काय, लाईनचा एंड पॉईंट रिप्रेझेंट करणार. म्हणजे आपल्याला लाईन जॉईंट करण्यासाठी इथं काय होतं, इझी होतं आणि त्यामध्ये आम्ही पाहिजे ते ऑप्शन्स घेऊ शकतो आहे. एंड पॉईंट घेऊ शकताय, मिड पॉईंट सिलेक्ट करू शकताय, सर्कल ड्रॉ करताना सर्कलचा सेंटर तुम्ही घेऊ शकताय. नेक्स्ट काय आहे, परपेंडिक्युलर लाईन घेऊ शकताय. नेक्स्ट, टँजंट, सर्कलला टँजंट ड्रॉ करणार आहे तो टँजंट तुम्ही क्लिक करू शकताय. सो हे ऑप्शन्स सगळेच क्लिक करायचे. ते झाल्यानंतर ऑब्जेक्ट स्नॅप काय ठेवायचं, ऑन ठेवायचं. ऑब्जेक्ट स्नॅप ऑन असेल तरच तुम्हाला काय दिसणार आहे, एंड पॉईंट, सेंटर पॉईंट दिसणार. आणि ह्याला तुम्ही ऑफ केला आणि पाहिजे तसं जर डायग्राम ड्रॉ केला सो तुम्हाला कुठलाही एंड पॉईंट दिसत नाही, पाहिजे तिथं तुम्ही जॉईंट करू शकताय. आणि तेच जर ऑब्जेक्ट स्नॅप ऑन असेल तर हे बघा इथं तुम्हाला परपेंडिक्युलर लाईन दिसतंय, नेक्स्ट एंड पॉईंट दिसतंय. सो पाहिजे तसं आम्ही काय करू शकतो, इथं डायग्राम ड्रॉ करू शकतो. सो हा स्टेटस बार म्हणजे काय, एखादा डायग्रामला ड्रॉ करायचं आहे आणि आम्हाला ड्रॉ करताना इझी व्हायला पाहिजे असं जर पाहिजे असेल तर ह्यासाठी आम्ही इथं काय यूज करू शकतो, हा स्टेटस बार यूज करू शकतो. सो हा मॉडेल किंवा हा स्टेटस बार आहे, ह्यामध्ये जर आपल्याला ऑप्शन्स दिसत नसेल तर हा साईडला आपण ऑब्झर्व करू शकतो कस्टमायझेशन.
कस्टमायझेशनला क्लिक केला तर जे काही स्टेटस बारला आम्हाला टूल्स पाहिजे आहेत ते सगळे टूल्स आम्ही इथं काय करू शकतो, सिलेक्ट करू शकतो. जिथं जे काही टूलला तुम्ही क्लिक करताय तो टूल स्टेटस बारमध्ये काय होत जातोय, ॲड होत जातोय. सो दॅट इज अ कस्टमायझेशन. सो वी कॅन कस्टमाइज द स्टेटस बार. नेक्स्ट आता सपोज जर मी सिलेक्ट करणार आहे, सो सिलेक्शन करून आम्ही काय करू शकतो, एकतर तुम्ही कंट्रोल ए करून सगळे टूल्स इथं काय करू शकताय, डायरेक्टली सिलेक्ट करून डिलीट करू शकताय. ऑर एल्स इथनं मी घेतले, सो राईट साईड आणि लेफ्ट साईडसुद्धा घेऊन आम्ही काय करू शकतो, एखादा ऑब्जेक्टला सिलेक्ट करू शकताय. आता बघा फर्स्ट मी लेफ्ट साईडनं घेतले. इथनं जर तुम्ही सिलेक्ट करताना जर ऑब्झर्व केला असेल तर तुमच्या लक्षात येतं आहे ब्ल्यू पूर्ण शेड ब्ल्यू होतं आहे आणि साईडचं जे स्क्वेअर बॉक्स आहे तो स्क्वेअर बॉक्स काय होणार आहे, इथं पूर्ण लाईनचं स्क्वेअर बॉक्स आहे. आणि ह्यामध्ये काय होणार, मी इथं स्टार्टिंग पॉईंट कॉर्नरपासून घेतलेला आहे आणि ज्या ज्या ऑब्जेक्ट्स तुम्ही कवर कराल आणि कुठले कुठले लाईन्स पूर्ण कवर होतात तेवढंच लाईन्स इथं काय होतात, सिलेक्ट होतात. आणि बाकीचे जे लाईन कवर झालेलं नाही आहेत ते लाईन इथं सिलेक्ट होत नाही. सो इथं बघू शकता हा पूर्ण ट्रायंगल कवर झालेला म्हणून तो ट्रायंगल काय झाला आहे, सिलेक्ट झाला आहे. सो ज्या ज्या ऑब्जेक्ट्स पूर्ण कवर आहेत ते ऑब्जेक्ट काय होणार, इथं सिलेक्ट होणार. तेच जर तुम्ही राईट साईडनं घेतला तर इथं बघताना तुम्ही काय बघू शकता, ग्रीन शेड आलेला आहे आणि स्क्वेअर बॉक्स काय आहे, डॉटेड आहे. आता ह्यामध्ये सपोज जर एखाद्या लाईनला नुसतं सिलेक्शन एरिया टच जरी झाला तर तो लाईन तिथं काय होतं, सिलेक्ट होतो. सो लेफ्ट साईडनं घेतला तर आपलं पूर्ण काय व्हायला पाहिजे, ऑब्जेक्ट पूर्ण सिलेक्ट करायला पाहिजे किंवा पूर्ण ऑब्जेक्ट काय आम्ही करू शकतो, टच करायला पाहिजे. मगच तो ऑब्जेक्ट काय होणार, इथं सिलेक्ट होणार. आणि राईट साईडनं नुसतं जरी टच केला तरी तो ऑब्जेक्ट काय होतोय, सिलेक्ट होतोय. ऑर एल्स तुम्ही कुठनंही घ्या, इथं लेफ्ट साईडनं फक्त पूर्ण कवर झालं तरच ऑब्जेक्ट सिलेक्ट होणार. तेच जर राईट साईडनं घेतला थोडं जरी तुम्ही टच केला तरी तो ऑब्जेक्ट काय होतो, इथं सिलेक्ट होतो. सो डिलीट जर करायचं असेल तर कंट्रोल ए करू शकताय, नाहीतर लेफ्ट कॉर्नर किंवा राईट कॉर्नर घेऊन सुद्धा तुम्ही काय करू शकताय, सिलेक्ट